नाशिक शहरात टवाळखोर आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे। गंगापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवघ्या 2 तासांत तब्बल 110 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली असून या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली झोन 1 च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या सूचनेनुसार गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे शेख एपीआय देवरे तसेच झोन क्रमांक 1 मधील विविध पोलीस ठाण्यांच्या डीबी आणि क्राईम पथकानं ही संयुक्त मोहीम राबवली आहे। सायंकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये शिवाजीनगर, गंगापूर गाव, महात्मा नगर, आनंदवली, कॉलेज रोड आणि डीके नगर परिसरामध्ये विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान टवाळखोरांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर बीपी ॲक्ट कलम 112 आणि 117 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। याशिवाय वाहतूक नियम मोडणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे। 25 ट्रिपल सीट वाहन चालकांवर, 7 मॉडिफाईड बुलेट सायलेन्सर धारकांवर कारवाई करण्यात आली आहे। तर BNS कलम 285 अंतर्गत 3 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत।